हाय गाईज. तर आज परत एकदा आम्ही न्यू ब्लॉग घेऊन आलो आहे. म्हणजे आज चालू म्हणजे मी कालचे सांगितलेलं की आम्ही मालवणला जाणार आहोत. तर आज आम्ही जाणार आहोत मालवणला आणि खूप एन्जॉय करू. असंच फिरायला जाते आहे आणि मी दाखवतो तुम्हाला की सगळेजण कशी तयारी करत आहेत. तर इकडे सगळ्यांची तयारी झाली आहे. काय ना पिशवी तर सगळ्यांची तयारी चालू आहे. आम्ही स्पॉट असे ना एकदम नवीन स्पॉट घेऊन येणार आहेत आणि तुम्ही पण एकदा नक्की विजिट करा त्या स्पॉटला. खूप फिरू आज मस्त की दिवाळीचं. आता आम्ही निघालो आहे. यस आणि निघतोय आता म्हणजे रेडी. अर्धे जण म्हणजे टायमिंग ठरवलेला आम्ही 8 वाजता आणि वाजलेत 9 पण नाही, किती 9 9:30 वाजले. टायमिंग 8चा ठरवलेला आणि निघतोय आता. एन्जॉय करू काही. स्पॉट एकदम भारी आहे. एकदम स्पॉट एवढे जबरदस्त आहेत ना आमचे, ठरवलेत आम्ही आणि आता विजिट करू. निघालोय मस्तपैकी आणि स्पॉट तुम्ही आम्ही जेवढं दाखवू तेवढं आम्ही दाखवता येईल तेवढं दाखवू. आणि आता निघालोय आणि किडनॅप केलाय सगळ्यांना मस्तपैकी आम्ही. तर गाईज आता आम्ही आलोय रामेश्वर मंदिरात मसुरे कांदळ गावात. आणि रस्त्या म्हणजे वाटेवर जाता जाता लागलं म्हणून आम्ही आलो आणि मी दाखवते मंदिर तुम्हाला. तर आता आम्ही जातोय ना. फोन लावलं ते मी सांगू नाही शकत, कारण की असं म्हणजे जसे मंदिर आम्हाला लाईनीत भेटतात तसं जातं आहे. पण आमचा एक्झॅक्ट प्लॅन असं आहे की देवबागात जायचं आहे आणि तिकडे बोटिंग करायची आहे. गाईज पुन्हा एकदा आम्ही दुसऱ्या ठिकाणी जायला निघालो आहे. म्हणजे हे विठ्ठल मंदिर आहे आणि विठ्ठल मंदिराच्या समोरच आमचं एक हॉटेल आहे. ते म्हणजे आमच्या मामीचं हॉटेल आहे. इकडे आला देवबागात की इकडे तुम्ही विजिट करा या हॉटेलमध्ये. श्रीच्या घरी आता म्हणजे मालवणला आणि मी दाखवते श्री कुठे आंघोळ करते. श्री कुठे आम्ही आलोय त्याला भेटायला आणि हा बघा कुठे. ही खाडी आहे, खाडीच्या मध्ये हा बसलाय. आणि आपला लाडका मामा येदू मामा. हाय. मालवणला देवबागात आणि मस्त वाटायला पाण्यात फुल एन्जॉय साठी मजा मी दाखवते तुम्हाला. सात्विक कार्तिका ब्लॉग चालू आहे. होडीवाला बघा, होडीवाला. आणि हा बघा होडी खेचतोय. मी राईड करून आलो. तुम्ही करा कायाकिंग. आम्ही रिअलवाली कायाकिंग केली आता मस्तपैकी. आणि हा आमचा मामा. आज आम्ही राखण देणार आहे आणि हा बघा काय चाललंय. नुसती पाण्यात मजा. आमचं झालंय म्हणजे ऑलमोस्ट झाली मजा बिजा. आणि आता चाललोय आम्ही मुबारात म्हणजे तिकडे संगम पॉईंट आहे. संगम पॉईंट बघायला चाललोय. आमच्यासाठी सगळं जुनं आहे कारण का आमचं बालपण तिकडे गेलंय. पण आता ब्लॉग आता करायचंय म्हणून आम्ही जातोय मुबारात आणि दाखवू आम्ही. चलो बाय. संगम म्हणजे 3 पाणी एकत्र आहेत तिकडे. नदी खाडी सगळ्या नद्या एकत्र येतात ते. आणि आता जातोय पाणी पिऊन. नदी आणि समुद्र तो एकत्र आला. तर आता आम्ही बसलोय. मी परत पाठी आली कारण की पप्पांना हाऊस आली पुढे बसायची
आणि आता जातोय आम्ही. खाडीमध्ये मजा केली. तुम्ही करा डुप्लिकेटवाली कायाकिंग. आम्ही रिअलवाली ओरिजिनल केली कायाकिंग. आमची सोडी होती मस्त एकदम भारी. आणि मी पहिल्यांदा अनुभव घेतला म्हणजे होडी चालवायचा. काय बोलतात त्याला ते असं असतं ती नाव ती खाली जात नव्हती तरी पण तिला कोशिश करून करून मी घातली खालती. लय भारी एक्सपिरियन्स होता. आणि म्हणजे हे आम्ही श्रीदासच्या आजीच्या घरी आलेलो आणि आता जातोय संगम पॉइंट बघायला. तर मी दाखवेन आता संगम पॉइंट. तर मुबारक जायला आणि सगळे सेट होते गाडी ए पाठ तर लाव. तर काय आमची मामी माझ्याकडे बघू दे डोळ्यानं गार लागतं. यो 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 डॉन बोलते डॉन. किती खोल आहे ती. तू काम कर. म्हणजे काय केलेलं यांनी काय केलेलं खरं त्याला टिल्लू मामाने घेतलं वरती म्हणून. अच्छा म्हणजे हा खालती गेलेला. आया आया मामा किती खोल आहे किती खोल आहे. 15-20 फूट आहे. बस 15-20 फूट काय 15-20 फूट विदाउट लाईव्ह जॅकेट ना. टिल्लू मामाने बांबू घातला असा त्याच्यानं उडी मारून टाकलं. डायरेक्ट मारून टाकलं. गाईज पक्के मुंबईकर आलेत. तीच मुंबईकरांना जरी जावा संपली तुमची सुट्टी. इकडे खिडक्या नाहीत कसं. पुणे ट्रॅफिक जाम आहे. तोच विषय त्याच्या गाडी पोचली. लय मोठी स्टोरी आहे. किती खोल 20 ते 25 खोल खाली विदाउट लाईव्ह जॅकेट. पण कसं वाटलं ना तुझा भाव मग तेव्हा. चावायला लागलं. किती वर्षाचा होता तेव्हा तू. किती वर्षाचा ह्या घराच्या माग त्या साईडने दिसते. दादाचं घर आहे ना. हा, हे किती दादा. वर्षाच्या खाली किती वर्षाचा होता. हे बघ ह्या साईडचं ते बघ घर बांधलं. ते बसले त्याच्या पलीकडे देव घर आहे. यांचं काय वेगळंच चालतंय. चुप कर. आता आपण नाही ते- मुबारक खाऊया. चल. आता आम्ही आलोय मुबारक आणि बाई लय खतरनाक व्ह्यू आहे. फुल अगदी तुम्हाला वाटत असेल बाई 5चा व्ह्यू आहे. काही खतरनाक व्ह्यू आहे आणि जाम मजा येते. आणि त्या साईड तिकडे संगम पॉईंट आहे. आम्ही दाखवू. आमची अर्धी पब्लिक पाठीमागे आहे म्हणून आम्ही थांबलो आहे. आम्ही आलो आहे इकडे म्हणजे इकडनं लाईट हाऊस दिसतोय आम्हाला पूर्ण प्रॉपर दिसतोय. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल नाही दिसेल आम्हाला माहिती नाही पण आम्हाला एक्झॅक्ट दिसतोय लाईट हाऊस. आणि इकडनंच निवटीला बोटी जातात काही. आणि हा संगम पॉईंट आहे पूर्ण. आता मुंबईकर आल्यात पण थोडी पब्लिक जास्त आहे पण एवढा भारी व्ह्यू आहे ना. खतरनाक व्ह्यू आहे. संगम आम्ही दाखवू तुम्हाला. थोडं पुढे गेल्यावर संगम आहे आणि इकडनं सरळ गेल्यावर लाईट हाऊस आहे. जबरदस्त आहे. तुम्ही पण या एकदा मुबारकला. एन्जॉय करा. खरं खतरनाक व्ह्यू आहे. पॉईंट फिरून झाला म्हणजे मुरबे. आणि आता आमची वेळ आली आहे बोटिंगची. बोटिंग बंद आहे सध्या तरी पण आम्ही जातो आहे. व्हिडिओ माहीत नाही ब्लॉग भेटेल करायला की नाही पण ट्राय करू. आणि आता जातो आहे पुन्हा एकदा दुसऱ्या पॉईंटवरती. तिकडे ती नदी आहे इथे खाडी आणि हा समुद्र आहे. काय व्ह्यू आहे गाईज. खतरनाक व्ह्यू आहे आणि जबर पाणी बघा गाईज एकदम मिक्स न होते बघा. पाणी तशात तसं आहे एकदम. वा पण काय संगम झाला बघ ना. खतरनाक ना बघायला. तुम्ही पण या एकदा गाईज देवबागात. खरंच खूप बघण्यासारखं आहे. पाणी जराही मिक्स नव्हते. ते खाडीचं पाणी नदीचं पाणी सगळं पाणी पाणी पाणी. आणि तिकडे आहे तो लाईट हाऊस. जबर पॉईंट आहे काही. खतरनाकवाले व्ह्यू आहे तिकडे. तुम्ही या एकदा खरंच. आता बोट चालू असते ना बोटिंग तर आम्ही आलो असतो पण आता कसं आहे ना म्हणजे पावसाचा असे दिवस चालले तरी वादळ वारा होतोय त्यामुळे बोटिंग बंद आहे.
श्री मागे लागले त्याच्यावरती बसलाय. आम्ही त्याला फसवून जातोय, पण असं नाही, त्याला जाताना घेऊन जाणार आहे कारण का तो बघा आला. तर काही आमच्या सोबत आता श्री आलाय. श्री हाय कर. श्री हाय कर. हॉटेलला जाऊया ना. हॉटेलला श्री फिश खाल्ली श्रीने. कलर श्री डान्स. श्री शेकी शेकी. तू बोल. शेगी शेगी बोल ना. बांगडी. येताना आम्ही कसे आलेलो आणि आता घरी जाताना बघा कसे झोपलेत, एकावर एक माना टाकून. गाडीत जागा नाही तर पण एकावर एक बसलो आहे आम्ही. आणि पुढे तर बघा, पुढे तर सगळे झोपलेत. येताना कसा होता माहोल आणि आता बघा काय बोलायचं यांना.